होळी रे होळी पुरणाची पोळी आणि पुरणपोळी तयार झाल्याशिवाय आपण ना होळीला सुरुवात करत नाही. कारण होळीला आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या होळीला सुरुवात होते. हीच जर पोळी तोंडामध्ये घातल्या घातल्या विरघळणारी तेवढीच ती लुसलुशीत अशी जर तुम्हाला पुरणपोळी खायची असेल तर ही रेसिपी तुम्हाला शेवटपर्यंत बघायची आहे. नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. मी इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आज आपण ना पुरणपोळी बनवतोय, त्याच्यामुळे इथं अर्धा किलो एवढी डाळ घेतलेली आहे पुरणपोळी बनवण्यासाठी. म्हणजे पेल्याने आपण 2 पेले एवढी डाळ घेतली. डाळ घेतल्यानंतर आता आपल्याला ना ती डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेतलं, अशी हाताने चुळून धुवायची, त्याच्यामुळे ती छान अशी धुतल्या जाते. म्हणून इथं आपण 2 पाण्याने हरभऱ्याची डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतली. आता शिजवताना ना आपण इथं कुकरमध्ये शिजवतोय, कारण कुकरमध्ये लगेच शिजते ना, म्हणून आपण कुकरमध्येच इथं डाळ शिजवतोय. आता आपल्याला कुकरमध्ये डाळ घातल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी वतायचं आहे. कटाची जर आमटी करायची असेल तर जास्त पाणी वतायचं. इथं आपण 1.5 लिटर एवढं पाणी वतलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल आणि हळद घातलेली आहे, त्याच्यामुळे डाळ छान शिजते. कुकरला आता आपल्याला झाकण लावायचं आहे आणि 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तोपर्यंत ना इकडं आपण कणिक मळून घेऊया. त्यासाठी एका बाउलमध्ये आपण पाणी वतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि हळद टाकायची आणि चवीनुसार आपल्याला मीठही घालून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे. इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पोळीसाठी जेव्हा आपण पीठ घेतो ना तेव्हा चाळून घ्यायचं. त्याच्यामुळे कधीकधी बघा गहू येत असतो पिठामध्ये, त्याच्यामुळे पोळीसाठी पीठ घेताना नेहमी चाळून घ्यायचं आणि मळून घ्यायचं. आज जरा ना आपण तोंडामध्ये घातल्या घातल्या विरघळणारी अशी पोळी बनवतोय, त्याच्यामुळे इथं कणिक मळत असताना ना पहिल्यांदाच आपल्याला थोडीशी ना ही कणिक जी आहे ना ती घट्ट मळून घ्यायची आहे. जी आपण बघा इथं अशी घट्ट कणिक मळून घेतली, अशीच आपल्याला ना पोळीसाठी कणिक मळून घ्यायची आहे. कणिक मळल्यानंतर आता आपल्याला ना कणिक जी आहे ना ती आता आपण बघा एका रुमालामध्ये अशी बांधून घेणार आहे. अशी जर आपण कणिक रुमालामध्ये बांधून भिजवली ना, आपली जी पुरणपोळी आहे ना ती बघा एकदम अशी मऊसूत होते आणि तोंडामध्ये घातल्या घातल्या विरघळणारी अशी तयार होते. त्याच्यामुळे आपल्याला अशी रुमालामध्ये कणिक बांधायची आहे. आणि ती कणिक मी बाउलमध्ये ठेवली आणि त्याच्यामध्ये भरपूर सारं पाणी ओतून ही कणिक भिजवण्यासाठी ठेवलेली आहे. अशी जर कणिक भिजवली ना तर पुरणपोळी एकदम मऊसूत होते. आणि नंतर बघा इकडं आपण 4 शिट्ट्या घेतल्या होत्या डाळ शिजवण्यासाठी. डाळ पण छान शिजलेली आहे. आता इथं आपण पातेल्यावरती ना एक पुरणाची चाळण ठेवली, त्याच्यामध्ये डाळ काढून घेतली आणि त्याच्यामधलीच ना मी थोडीशी डाळ पळीने ना बघा येळवणीमध्ये घालून घेतलेली आहे. त्याच्यामुळे कटाची आमटी ना एकदम छान होते. आणि आता आपल्याला ना डाळीला ना चटका द्यायचा आहे, म्हणजे पुरण तयार करायचं आहे. त्यासाठी इथं आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं, 1 चमचा एवढं तूप घातलं आणि 1 वाटी आपण गूळ घातलेला आहे. जर तुम्हाला जास्त गूळ घालायचं असेल ना तरी तुम्ही जास्त पण गूळ घालू शकता. ज्यांना गोड पोळी आवडते ना त्यांनी जास्त घालून घ्या. इथं मी 1च वाटी घातलेला आहे. 1 वाटी घालून आता आपल्याला ना गूळ ना डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गूळ बघा विरघळल्यानंतर जे आपलं पुरण आहे ना ते पूर्ण असं पातळ होतं. पातळ झाल्यानंतर आता इथं गॅसची जी फ्लेम आहे ना ती फुल करायची आहे. आणि फुल फ्लेमवरती जे पाणी असतं ना ते पूर्ण आपल्याला कमी करून घ्यायचं आहे. पुरणामधलं ते कमी केल्यानंतर बघा जेव्हा आपलं पुरण तयार होतं ना तेव्हा पळी जी आहे ना ती अशी उभा राहते, म्हणजे आपलं पुरण तयार झालेलं आहे. आता आपल्याला ना ते चाळणीने ना पूर्ण असं मॅश करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं आपण पुरणाची चाळण घेतलेली आहे, खाली घमेलं ठेवलेलं आहे. आणि इथं मी पहिल्यांदा ना पळीनेच मॅश करत होती, परंतु पळीने ना जरा वेळ लागत होता ना, त्याच्यामुळे नंतर मी काय केलेलं आहे इथं पेला घेतलेला आहे आणि पेल्याने ना मॅश करून घेतलेला आहे. पेल्याने ना 6 ते 7 मिनिटामध्ये बघा इथं आपण ना पुरण तयार करून घेतलं. एवढं आपलं पुरण तयार झालेलं आहे. आता पुरणामध्ये ना आपल्याला फ्लेवरसाठी ना विलायची पावडर घालून घ्यायची आहे. विलायची पावडरमुळे काय होतं, छान असताना पुरणाला एक फ्लेवर येतो. आणि इथं जायफळ पण घालायचं. गुळाचा कोणताही पदार्थ असू द्या, जायफळ घातलं ना त्याचा स्वाद ना आणखी वाढत असतो. त्याच्यामुळे आपण इथं थोडंसं ना जायफळही किसून घातलं. आता आपल्याला ना
एक पुरणाचा ना गोळा तयार करून घ्यायचा आहे। पुरण छान तयार झालं ना त्याचा गोळा पण बघा एकदम छान असा तयार होतो। इथं आपण ना पुरणाचा असा गोल गोळा तयार करून घेतलेला आहे। अर्धा किलो एवढं आपलं ना इथं पुरण तयार झालेलं आहे। ते आता आपण ना इथं घमेलामध्ये इथं ठेवून घेतलं। अर्धा तास एवढी ना आपण कणिक ना पाण्यामध्ये भिजवण्यासाठी ठेवली होती। कणिक पण बघा छान भिजलेली आहे। आता कणिक ना आपल्याला इकडं परात घ्यायची आहे आणि परातीमध्ये ह्या कणिक आपण काढून घेणार आहे। त्यासाठी आपण रुमालाची गाठ काढून घेतली आणि जी कणिक आहे ना ती बघा मी इथं परातीमध्ये घालून घेतली। आता कणिक ना आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे। मळत असताना ना हाताच्या मुठीने मळून घ्यायची, त्याच्यामुळे कणिक छान अशी मळल्याही जाते आणि कणकेला काय होतं चांगला चिकटपणा येतो। जेवढी कणिक चांगली चिकट होते ना तेवढी आपली पुरणपोळी आहे ना ती एकदम छान आणि मऊसूत होते। त्याच्यामुळे इथं आपण कणिक चांगली बघा मळून घेतली। नंतर मग त्याच्यावरती मी थोडंसं तेल टाकलं आणि तेलामध्ये पण थोडीशी मळून घेतली। तेलामध्ये मळल्यानंतर आता कणिक ना आपण परातीमध्ये एका साईडला ठेवलेली आहे। आता त्याच परातीमध्ये ना आपण पोळीला लावण्यासाठी ना पीठ पण चाळून घेणार आहे आणि इथं आपण पुरणही तयार करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ना कणकेचा आता आपल्याला गोळा काढून घ्यायचा आहे। गोळा काढल्यानंतर आता तो गोळा ना आपण चांगला हातावरती मळून घेणार आहे। मळल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, पिठामध्ये तो घुळवून घ्यायचा आणि त्याची आता आपल्याला अंगठ्याच्या साहाय्याने आणि चारी बोटांनी त्याची अशी पारी तयार करायची। पारी तयार केल्यानंतर त्या पारीमध्ये आता आपल्याला पुरण भरायचं आहे। पुरण भरल्यानंतर पुरण काय करायचं अंगठ्याच्या साहाय्याने आतल्या साईडला सरकवायचं आणि जी कणिक आहे ना ती अंगठा आणि अंगठ्याच्या शेजारच्या बोटांनी पुढे सरकावत त्याची ना अशी शेंडी तयार करून घ्यायची आणि ती शेंडी ना आता आपल्याला त्याच कणकेला आपल्याला चिटकावून घ्यायची आहे। जर आपण कणिक ना तशीच चिटकावून घेतली तर काय होतं जे पुरण आहे ना ते जास्तीचं मातलं जातं आणि पोळी फुटत नाही। त्याच्यामुळे त्याच कणकेला ती कणिक चिटकावून घ्यायची। नंतर मग थोडीशी इथं पिठामध्ये घोळवून आपण चारी बोटांनी तळहाताने पूर्णपणे ना पुरण आतमध्ये कणकेमध्ये पसरवून घ्यायचं आणि नंतर मग दोन्ही तळहाताने असे फिरवायचे। त्याच्यामुळे जे पुरण आहे ना ते कणकेमध्ये पूर्णपणे असं काठापर्यंत पसरलं जातं। नंतर बघा इथं आपण लाटण्यासाठी ना पोळपाट घेतलेला आहे। पोळपाटावरती ना मी एक रुमाल बांधलेला आहे। त्याच्यामुळे काय होतं जी आपली पुरणपोळी आहे ना ती पोळपाटाला चिटकत नाही। त्याच्यामुळे आणि जेवढंही आपण पीठ लावतो ना जास्तीचं ते पीठ ना त्या रुमालाला चिटकून राहतं। त्याच्यामुळे एक असा ना पोळी लाटताना ना रुमाल बांधायचा पोळपाटाला आणि पोळी लाटून घ्यायची, किंवा तुम्ही ना बटर पेपर टाकून सुद्धा ना ही पुरणपोळी लाटू शकता। बटर पेपरवरती पण ना छान अशी ना पुरणपोळी लाटता येते। इथं बघा आपण बोलत बोलत छान अशी ना पुरणपोळी लाटून घेतली आणि पुरणपोळी लाटल्यानंतर जे पुरणपोळीचे काठ आहेत ना ते पूर्णपणे ना पातळ करून घ्यायची। त्याच्यामुळे आपली जी पुरणपोळी आहे ना ती छान अशी फुगल्या जाते। त्याच्यामुळे आपण तिचे काठ जे आहेत ना पूर्णपणे पातळ करून घेतलेले आहेत। पोळी भाजण्यासाठी आपण गॅसवरती ना तवा ठेवलेला आहे आणि तवा आपण पहिल्यांदा ना गरम करून घेतलेला आहे। गरम झाल्यानंतर पोळी घातल्यानंतर ना आपण तव्याची जी फ्लेम आहे ना ती मिडियम ठेवलेली आहे। मिडियमच फ्लेमवर पहिल्यांदा आपण ना ही पोळी भाजून घेणार आहे, तरच आपली पोळी जी आहे ना ती छान अशी भाजल्या जाते। जर आपण इथं गॅसची जर फ्लेम फुल ठेवली ना तर काय होतं माहिती आहे का, आपण पुरणामध्ये गूळ घातलेला असतो ना त्याच्यामुळे पोळी लगेच करपते। त्याच्यामुळे मिडियमच फ्लेमवरती आपल्याला ना ही पोळी छान अशी भाजून घ्यायची आहे। पोळीला ना आता आपण इथं तेल लावून घेत आहे। जर तुम्हाला तूप लावायचं असेल ना पोळीला तरी तुम्ही तूप पण लावून घेऊ शकता। तूप जर लावलं ना पोळीला तर बघा ही जी पोळी आहे ना नुसती तोंडात जरी ठेवली ना तरी सुद्धा विरघळणारी अशी तयार होते। आता इथं आपण तेल लावलेलं आहे तरी तुम्ही बघू शकता जी पोळी आपली आहे ना पुरणपोळी ती एकदम मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे। एकदम मऊ लुसलुशीत होते। त्याच्यामुळे आपल्याला जी कणिक आहे ना ती पाण्यामध्ये रुमालामध्ये बांधून ठेवायची आहे। त्याच्यामुळे कणकेला ना एक छान असा चिकटपणा येतो आणि कणिक मऊसूत अशी तयार होते। त्याच्यामुळे आपण अर्धा तास ना एवढी कणिक पाण्यामध्ये भिजवून ही पुरणपोळी तयार केलेली आहे। पोळीचे काठ पण बघा एकदम आपण छान असे भाजून घेतलेले आहेत। पोळी जेवढी आपण छान भाजू ना
तेवढी पोळी चवीला खूप छान लागते। त्याच्यामुळे आपल्याला जी पुरणपोळी आहे ना ती छान अशी भाजून घ्यायची आहे। आणि पुरणपोळीच्या बघा काठापर्यंत असं पुरण आलेलं आहे आणि एवढी मऊसूत अशी पुरणपोळी तयार होते। तुम्ही देखील ही रेसिपी ना एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंट करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।